हॅलो. हॅलो. हा बोला ताई. हा ताई, किती दिवस फोन करते मी तुम्हाला. हो का? हं. बोला ताई. मध्ये तुम्ही केला होता माघारी, तुम्ही गावाला गेली होती. अच्छा अच्छा अच्छा. हा हा, त्यामुळे म्हणलं आता घरात काही बोलणं काही करणार. हा हा. कुठून बोलताय ताई? मी नाव पण सांगत नाही, काहीच सांगत नाही. बरं, नका सांगू. अनुभव शेअर हं. करायचा आहे. हा, अनुभव शेअर करायचा आहे. म्हणजे माझं तर आता काही पहिल्यापासून संकटात तोंड देतच आले. जोपर्यंत 7वी पर्यंत होती तोपर्यंत आईच्या जीवावर मजेतच होती. अच्छा, मजेत होत्या आईच्या जीवावर. मग काय, आईच्या जीवावर होती. असंच असतं ते. तिथनं 8वीत लग्न झालं. तिथनं पुढं 8वी? अजूनपर्यंत. हा बापरे, एवढ्या लवकर? हा, एवढं लवकरच केलं आणि काय करायचं. तिथनं बापरे. पुढं काय काय झालेलं बाजूलाच ठेवते सगळं. हा हा हा. आणि नंतर सांगेन कधीतरी. बरं बरं बरं. पण आता एकदा म्हणजे शेवट कशी आली मी सांगते तुम्हाला. माझ्या मैत्रिणीचा स्टेटस बघून बघून हा स्वामी समर्थांचं ती करत होती ना. हा 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 हा. म्हटलं मी रोज वाचायची, मला आवडायचं विचार ठेवलेला तिनं संदेश. अच्छा अच्छा. हा 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 हा. हा, मग परत तुमचं पण युट्यूबला यायला लागलं. 2 वर्ष झाली बघते मी, सारखी ऐकलं पण. अच्छा. हा. हा. हो. आणि माझं कसं होतंय मॅडम, हा. मी गुरुवार धरला की त्या दिवशी लय भूक लागते मला. मग काय करू, मी एके दिवशी उपाशी दिवस काढले. मला तर देवधर्माचं वाचायला लय लय म्हणजे लय आवडते. आणि एक दिवशी धरला उपवास, म्हटलं सकाळचंच वाचून घ्यायचं सगळं पूर्ण देवपूजा करून. ती आली एक मैत्रीण, ती माझं डोकं चालेना. 2-3 पानं वाचली असतील. ती दिवशी टाकून ठेवलंय त्याला. ते अजून ती उघडलंच नाही. मस्त इच्छा होत्या, पण ती वाचायचं टायमाला काय करू डोक्यात येते, म्हणजे करूच दिना नीट. अरे अरे. मग आता बळजबरी थोडंसं करून बघायचं. हा, मग आता तसंच ठरवलं मी. म्हटलं आता पुस्तक घ्यायचं पूर्ण वाचून काढायचं, कोण येत नाही तोवर. हा, असंच करायचं. बरोबर. हा, मग ही ऐकलंय मी पूर्ण. मी कपडे भांडी करताना ती सारामृत पूर्ण ऐकते. अच्छा अच्छा अच्छा. काम करत करत. वाचता येते का तुम्हाला? होय, वाचता येते. अच्छा अच्छा. मग वाचायचा प्रयत्न करायचा ताई. हा, घोर कष्ट स्तोत्र पाठ झाले माझं. अरे वा. हा, आणि ही शंकू वगैरेची अगरबत्ती लावून मला तर एकदा 6 अगरबत्त्या लागल्या एक म्हणायला एकदा. बापरे बापरे. पण आता मला बोटभर तोडूस तर मी म्हणून मोकळी होती 11 वेळा. अरे वा. 3 अगरबत्त्या संपूस तर माझं 31-32 वेळा होती आता. बघा. मला लय आवड आहे ती पहिल्यापासूनच. हो ना. हा, वैभवलक्ष्मीचं व्रत पण एकदा केलेलं लग्न झाल्या. ती पण मला प्रचिती आली. मी सगळी सांगेन तुम्हाला परत. हो हो. मी आता 6 फेब्रुवारीला काय झालं, माझ्या मुलीला बरं नव्हतं. दात उठलेली नरडेला, गळ्याला. मला मग लय वाईट वाटलं. चपात्या करत होती सकाळचं. आणि म्हटलं देवा, म्हटलं मला प्रचिती काय येते, काय म्हणून येणार म्हटलं. आपण काही सेवा करत नाही, नुसतं आपलं ऐकतोय म्हणतोय तेवढंच. एक वेळा सुद्धा पुस्तक वाचून काढलं नाही. असं म्हणत मी, मुलगी आणि आई माझ्यापाशी कॉलेजला जायची, उशीर झाला होता, डबा बनवत होती. आणि चपातीवर माझ्या एकदाच 3 मूर्त्या. अरे. हा, एकदाच मूर्ती आल्या 3. बापरे. बघा. मग तुम्हाला पाठवते मी आताच. हो, पाठवा. हो. म्हणजे माझ्या मनात म्हणत होती मी, माझ्याकडं काय एवढी सेवा होत नाही. एवढी स्वयंपाक करतो, हे स्तोत्र आणि ती निशंक वगैरे म्हणा, तारक मंत्र तेवढं म्हणते मी, दिवसभर माझं चालूच असते. अरे वा, चांगलं आहे ताई, करत राहायचं. हो, मी दिवसभर म्हणत असते. माझ्या ध्यानात आलं की चालूच, ध्यानात नाही तोपर्यंत नाही. अच्छा. हा, आणि एकदा मठात जाऊन आली. मी उद्या जाणार होती आणि एका पोरगीला म्हणत होती माझ्या संग येणार का, मला माहित नाही. आणि माझ्या पाकिटमध्ये 1000 रुपये होते. 2 500-500च्या नोटा होत्या. एका बाईला द्यायला मी नेलं होतं मार्केटमध्ये. आणि कसं पाकिट माझ्याकडे पडलं ट्रॉफिक मधनं. अरे 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 अरे. एका बाईपासून भाजी घेतली, ती पैसे दिलं आणि पाकिट तिथंच पडलं. अरे. तर बघा, एक गाडी आली पडून, पण चांगलं म्हणजे थोड्या अंतरावर आली होती पुढं मी.
मग त्यात 4-5 मुलं होती चांगली तरुण तरुण. हा. मग त्यांच्या समोर पडलेलं माझ्या हातातनं त्यांनी बघितलं होतं. बघा. हा. मग पुढं येऊन आणि मी दुसऱ्या गाड्यापाशी काहीतरी घ्यायला आणि पाकिट बघालती. तर त्या ट्रॉफिक मधनं गाडी थांबवून त्या पोराने माझ्यापाशी दिलं. ओ काकी इकडे बघा म्हणलं पाकिट तुम्ही तिथं कुठं शोधायला आला हातात. अय्या, ही बघ अहो, केवढी मोठी कृपा आहे ताई स्वामींची. आणि मी उद्या आणि जाणार कशाला होती त्या मठात. बघा. त्यात आणि 100-200 रुपये होतं तिथं काहीतरी घ्यायला नारळ गिरळ. हा 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 हा. त्या पोराने मला खरं रडूच आला हो. त्यांचं आभार मानायला पण गाडीत लई गाड्या होत्या. अरे अरे अरे. त्या गाड्यातली गाडी थांबवून त्या पोराने माझ्यापाशी दिलं आणि ती पोरच मला हात जोडाली आणि तिथनं पलीकडं. अय्या. हा. बघा. मग ती बाईला पण देणार होती ती पण पडलं असतं आणि उद्याच मला जायचं होतं ती पण झालं असतं सगळं गोळ. बापरे, स्वामींची कृपा अगाध बघा त्यांची. हा. मग मी गेली दुसऱ्या दिवशी पण मठात गेली पाय पडून खडी साखर नारळ ठेवून आली. आणि दुसऱ्या दिवशी आली त्याच दिवशी आली मठातनं तर एका बाईनं भांडण काढलं माझ्या संग दारात पाणी सांडलं म्हणून. अरे अरे. हा हा. ती माझा मूडच गेला ती गुरुवार सोडला. अरे अरे. हा. ती तसं झालं. मग परत आणि एकदा मठात गेली इथं आणि म्हटलं आपल्या बायका सांगत होती अनुभव. पहिल्यांदाच गेली होती जवळ उठायचं आणि मी म्हणलं ताई मला पण अनुभव आलाय. अनुभव आलाय म्हणून तर ती चपातीचं फोटो काढलेलं माझ्या मुलांना डिलीट मारून टाकलं सगळं. अरे. त्या बाईला दाखवू काय मी. अरे अरे. तिला खोटं बोलली मी माझ्या मुलीच्या मोबाईल मध्ये असेल म्हटलं. माझ्या मोबाईल मधनं डिलीट झाले तर माझ्या मुलीच्या मोबाईल मध्ये आहे म्हटलं. पुढल्या गुरुवार तुम्हाला नक्की दाखवेल म्हटलं. पण तिथनं मी रडतच आली. अरे ग. म्हटलं स्वामींना म्हटलं तुम्ही माझ्यापाशी राहायचं नव्हता म्हणून माझ्या मोबाईल मधनं गेलं म्हटलं तुम्ही घालवलं म्हटलं. त्यानं का घालवलं म्हणजे असं ऐकतंय की दुसरीकडे ऐकून आहे की या बाईच्या नजर लागली माझी आई जाईल तिच्या संग. अशा यानं त्यानं खोटी वाटल्यानं नाही डिलीट केलं म्हणजे चांगल्या यानंच केलं म्हणजे नादाला लागेल कोणाच्या तरी जाईल कायमची. अरे 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 अरे. हो. हा. पण मी संध्याकाळी आल्यावर म्हटलं मला माहित होतं मुलीच्या मोबाईल मध्ये नाही माझ्या मोबाईल मध्ये होतं. आणि यानं डिलीट केलं. म्हटलं माझ्या डोक्यात हाय मूर्ती ती बसलेली म्हटलं ती तर डोकं फोडून काढणार नाहीच म्हटलं माझ्या डोक्यातनं. हा. ते झालं. परत मग ती 1 महिना झाला बरोबर आणि माझ्या मोबाईल मध्ये आलं ती येते म्हणजे मेसेजवर. अय्या. बघा. ती फोटो काढलेलं 1 महिना झाल्यावर येते म्हणजे आणि. हो का. हा. ते आलं आहे असं आणि माझ्या मोबाईलवर. मला पाठवते मग. हो. मग ती लगेच स्क्रीनशॉट मारून ठेवलं मुलीच्या मोबाईलवर पाठवून टाकलं. हा. तिच्या तर फोनवर टाकणार नाही म्हणून. बरोबर बरोबर. बरोबर काय साक्षात दिसते तिच्या मूर्त्या. बघा किती छान ना. मला पाठवते. हा. मग मी अशीच एक दिवशी लई विचार करत बसली होती माझ्या पोरगीला एक बरं नाही म्हटलं देवा तिथं कोण वही करायचं असं तसं विचार करत बसली होती. त्या दिवशी मी डोक्यात विचार होताच माझ्या. हो का. उद्या दवाखान्याला जायचं होतं. तुम्हाला पाठवते सगळं मी. मला पाठवा मी शेअर करते. हा. आणि कोणाशी भांडण झालं काही झालं तरी पण असं उपवास वगैरे नाही सोडायचा असा राग नाही धरायचा. आणि काय माहिती माझं मला पण वाटतंय अहो ताई. थोडंसं चिडचिडपणा तापटपणा कमी करून टाकायचा. म्हणजे त्याच्यासाठी आपल्या स्वामींसाठी आपण करतोय ते शेजारच्यासाठी करतो का आपण. रोज मी माझं चालूच असतंय सगळं पण पुस्तक पूर्ण होईना झाली जी मला वाईट वाटत आली. नाही तुम्ही आजच ते उघडा एक ओळ तरी वाचा बघा. आणि मी काय केली माहितीये का. त्यानं माझ्या मोबाईल मध्ये आणि बघून डिलीट मारेल म्हणून मी गावाला गेलोय तोवर फोटोच्या स्टुडिओ मध्ये जाऊन त्याचं फ्रेम करून आणले. आई ग. किती श्रद्धा किती छान. काय नाही. आणि एक बाई आलती माझ्याकडे मी तिला दाखवलं. अहो ताई म्हटली हे आहे की म्हणजे स्वामी समर्थ आहे ती म्हटली. बघा किती छान. स्वामी तुम्हाला कमी नाही पडू देणार काही. सगळं छान करतील बघा स्वामी तुमचं. खूप लगेच पाठवते तुम्हाला मी. पाठवा. मी शेअर करते. थांबा ठेवू नका.
नाही पाठवून ठेवा ना तुम्ही. नाही पाठवते की. हा नाही फोन ठेवून द्या, तुम्ही पाठवा. हा तुम्ही पाठवा तुमचं हा. मग फोन ठेवून द्या. हा मी फोन ठेवते. बर पाठवते लगेच. हा हा चालेल. श्री स्वामी समर्थ.